नमस्कार, मी पूजा पहाडे. प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज शक्तिपाताला होते सगळे. ओके. आज आधी आपण ऍक्टिव्हेशन करणार आहोत आणि नंतर आपण आपल्या अफर्मेशननी पाण्याला चार्ज करणार आहोत. ओके. चला एक मिनिट. पाणी घेऊन बसलात ना सगळे? आधी सर्वप्रथम आपण ऍक्टिव्हेशन करून घेणार आहोत. ऍक्टिव्हेशन डेली तुम्हाला कसं करायचं आहे. तर दोन्ही हात रब करा आणि डावा हात किंवा उजवा हात खाली आधी असं कपशेप मध्ये असू द्या आणि हा असं ज्या दिशेने घड्याळ अशी फिरते क्लॉकवाईज त्या दिशेने चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. अफर्मेशन राहील चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. हे आपले पाम चक्र आहेत. रेखी आपल्या पाम चक्रातून प्रवाहित होत असते. ओके. दोन्ही हातातून आपल्या इथून प्रवाहित होत असते. अंदाजे 21 वेळा आपल्याला करायचे आहे. करा. राधिका जगताप मॅम प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ. साधना मॅम, किरण मॅम प्लीज स्विच ऑन युअर व्हिडिओ. चला ऍक्टिव्हेशन करा सर्वांनी. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज आणि हळूवार त्या ऊर्जा तुम्हाला जाणवतील. आपल्या सकाळी शक्तिपात झालेले आहे, तुम्हाला स्वतःचा अनुभवणार आहेत. ओके. जे ऑफिसला आहे नो प्रॉब्लेम. तर तुम्हाला स्वतः इथे असं एक ऊर्जेचा फ्लो जाणवेल. अगदी हळूवार चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. 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 अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर डावा हात खाली आणि उजवा हात कपशेप मध्येच राहील. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. अगदी कॉन्सन्ट्रेशन देऊन करायचे आहे, ज्याने तुम्हाला त्या ऊर्जांचा फ्लो जाणवेल. ओके. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. डोळे बंद करून सुद्धा करू शकता, नो प्रॉब्लेम. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. 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 राजश्री मॅम, पामचक्र हाता रब नाही करायचे आहे. इकडे बघा व्हिडिओकडे एकदा. राजश्री मॅम हॅलो. हात रब नाही, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्र असं करायचं आहे. असं करायचं आहे. हाताचे कपशेप. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पामचक्रा. चार्ज
heal and protect my palm chakra. Charge, heal and protect my palm chakra. Charge, heal and protect my palm chakra. अंदाजे 21 टाइम्स झालं की आपल्या 7 चक्रा इथे क्राउन चक्रावर तसं करायचे आहे. डाव्या हाताची मूठ बांधली राहणार आहे. हा हात आपल्या मांडीवर राहील असं आणि उजव्या हाताची कप शेप. चार्ज, heal and protect my 7 chakra. Charge, 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 heal and protect my 7 chakra. गिरीश रहाणे मॅम, तुम्ही खूप फास्ट करत आहे. हळू करायचे आहे जेणेकरून तुम्हाला त्या ऊर्जांचा फ्लो जाणवेल. हळू. चार्ज, heal and protect my palm chakra. Sorry, 7 chakra. Charge, heal and protect my 7 chakra. Charge, heal and protect my 7 chakra. Charge, heal and protect my 7 chakra. अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर डाव्या हाताची मूठ बांधलीच राहणार आहे आणि नाभी चक्राला. आपली नाभी, आपली जन्माची सुरुवात नाभीपासून झालेली आहे, बरोबर आहे. तर या हाताची मूठ बांधली आणि याला चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. नाभीच्या समोर असं करायचं, डिस्टन्स ठेवायचं थोडस दूर आणि नाभी चक्रा. चिपकवायचं नाही आहे हात, हात चिपकवायचं नाही आहे नाभीला. ओके. चार्ज, heal and protect my नाभी chakra. Charge, 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 heal and protect my नाभी chakra. शोभा मॅम करा, बघायचं नाही आहे, ऍक्टिव्हेशन करायचं आहे. Charge, heal and protect my नाभी chakra. 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 राजश्री मॅम, हाताची मूठ बांधली नाही राहणार आहे, हाताचा कपशेप राहणार आहे. राजश्री मॅम, हाताचा कपशेप, मूठ बांधली नाही राहणार. डाव्या हाताची मूठ बांधली राहणार आहे आपली आणि उजव्या हाताची कपशेप राहील असं. समजलंय बघा, असं असं. आणि नाभी चक्राच्या समोर असं करायचे आहे, क्लॉकवाईज फिरवायचे आहे असं नाभी चक्राच्या समोर. अफर्मेशन दे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. Charge, heal and protect my नाभी चक्रा. Charge, heal and protect my नाभी चक्रा. Charge, heal and protect my नाभी चक्रा. अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर या हाताची मूठ उघडायची आहे आणि दोन्ही हात असं ठेवायचे आहे. चार्ज, heal and protect my body and aura. म्हणजे फुल बॉडी आपली आणि औराला आपण प्रोटेक्ट करत आहोत आपल्या. ओके. अफर्मेशन. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. चार्ज,
बॉडीला टच नाही करायचे, हात असे दूर राहील. हे बघा, एवढं डिस्टन्स राहील, थोडस एवढं अंतर राहणार आहे. बॉडीला टच नाही करायचे आहे, असं राहील. हात थोडा लांब राहणार आहे, हलके. चार्ज, heal and protect my body and aura. Charge, 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 heal and protect my body and aura. अंदाजे 21 वेळा झाल्यानंतर आता हात असे जवळ दूर करून बघा. एक तुम्हाला ऊर्जेला फ्लो, हळू हात रब करा, हात रब करा आणि हळूवार असं करा, जवळ दूर, हळू. बघा, एका एनर्जी बॉल तुम्हाला असं जाणवेल, तुमच्या हातामध्ये एनर्जीचा बॉल क्रिएट झाल्यासारखं. थोडं जवळ, थोडं दूर, थोडं जवळ, थोडं दूर करून बघा. जाणवतो आहे, जाणवतो आहे एनर्जीचा फ्लो असं. ओके, आता हा एनर्जी बॉल आपल्या क्राऊन चक्राला इथे ठेवायचे आहे असं. आणि अफर्मेशन द्यायचे आहे, अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा, अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा माझ्या, म्हणजे तुम्ही म्हणायच्या, माझ्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा तुमच्या क्राऊन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. तुमचे संपूर्ण शरीर, 7 चक्र आणि औरामध्ये कुठल्याही कारणाने, कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा, नकारात्मकता असेल, त्याला ती दिव्य उपचारक शक्ती हील करत आहे. दिव्य उपचारक शक्ती हील करत आहे, हील करत आहे, हील करत आहे. आणि तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे, संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. तुम्ही अफर्मेशन द्यायची आहे, अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा माझ्या हातातून प्रवाहित होऊन मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे. मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे. मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान करत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू असं म्हणायची. ही आपली डेलीची राहणार आहे प्रॅक्टिस. आपण आता तुमची आता ऍक्टिव्हेशन झालेलं आहे. ओके, एनर्जीचा फ्लो जाणवला कोणाला? जाणवलं? ओके, गुड. आता आपल्याला पाण्याला तीर्थाची चव, किंवा तुम्हाला मी म्हटलं होतं की पाण्याची आपण तुमच्या अफर्मेशनने चव बदलवणार आहोत. ओके, तर एका ग्लासामध्ये पाणी घेऊन घ्या. दिव्य रेकी शक्तीची प्रार्थना कशी करायची आहे? आधी कुठलंही, आता जर तुम्हाला हिलिंग करायची आहे स्वतःची, म्हणजे जिथे कुठं दुखत असेल त्याला हिलिंग कशी करायची मी ते सांगणार आहे. ओके, तर हे सगळं करायच्या आधी आपल्याला असं म्हणायचे आहे, मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी माझ्या माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ही आपल्या रेकीची प्रार्थना आहे. रेकीची प्रार्थना सगळ्यांना कळली? बघा, मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य
रेकी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ही प्रार्थना करून आपला हा पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्याला अफर्मेशन द्यायचे आहे की हा पाणी खूप छान आहे. या पाण्याला तुम्ही म्हणायचं की हा पाणी खूप छान आहे. आणि याला म्हणायचं आहे की तुम्हाला ज्याची म्हणजे तुम्हाला जर जर नारळाच्या पाण्याची चव पाहिजे असेल तर तुम्ही ते अफर्मेशन द्याल, किंवा तुम्हाला मंदिरातल्या तीर्थाची चव पाहिजे असेल तर तुम्ही ती चव द्याल, किंवा थोडस गोड पाहिजे असेल साखरेसारखं थोडं गोड, तर तुम्ही अफर्मेशन डिसाईड करून घ्या की तुम्हाला या पाण्याला कुठली चव आणायची आहे. ओके. तर याला म्हणायचे आहे की हा पाणी खूप छान आहे. हा पाणी खूप छान आहे आणि या पाण्याला हा पाणी दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जेने चार्ज होतो आहे. हा पाणी दिव्य रेकी शक्तीच्या ऊर्जेने चार्ज होतो आहे आणि याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. आणि याला सुद्धा असं क्लॉकवाईज असं 21 वेळा फिरवायचं आहे. हळूवार फिरवायचे आहे. बॉटलमध्ये असेल तर बॉटलचे झाकण उघडून टाकायचं आहे. पाणी आपल्याला दिसलं पाहिजे इथून, कारण आपल्या हातातून ऊर्जा फ्लो पाण्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. ओके. या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. तुम्ही तुमचे अफर्मेशन बोलू शकता या पाण्याला, आणि तुम्ही अफर्मेशन बोला, मी माझं बोलते. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने हा पाणी चार्ज होतो आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने हा पाणी चार्ज होतो आहे. याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने हा पाणी चार्ज होतो आहे आणि याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. याला मंदिरातल्या तीर्थाची चव आलेली आहे. असं मनातल्या मनात अफर्मेशन द्यायचं आहे आपल्याला. 21 वेळा क्लॉकवाईज दिशेने फिरवायचे आहे. 21 वेळा. अनुराधा मॅम, पाण्यावरून हात फिरवायचे आहे क्लॉकवाईज. हळूवार फिरवत राहायचं आहे आणि जे पाहिजे पाण्याला चव, ती चव द्यायची आपल्याला. मनातल्या मनात अफर्मेशन बोलायचं आहे आणि क्लॉकवाईज फिरवायचे आहे हात. आणि हा पाणी पिऊन मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान झालेला आहे. हा पाणी पिऊन मला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान झालेला आहे. या पाण्याला अफर्मेशन 21 वेळा द्यायचं आहे. 21 वेळा क्लॉकवाईज फिरवायचे आहे. अफर्मेशन एक तीच राहील. आता पाणी पिऊन बघा. पाणी पिऊन बघा. हळूहळू प्या, एक एक सिप. हळूहळू प्या, तुम्हाला ते चव बघा मग. हळूहळू एक एक सिप, एक एक घुट प्या. तुम्हाला जाणवेल की तुम्ही कोणती चव बोलले होते आणि खरोखर ती चव त्या पाण्याला आलेली आहे काय. पिऊन बघा. पाण्याचं थँक्यू म्हणायचे आहे. थँक्यू 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 करून सांगा कुणाच्या पाण्याची चव बदललेली आहे. बदलली? प्लीज हँड राईज. ओके. बोला प्रिया मॅम. अनम्यूट करा, अनम्यूट. हो मॅम, खरं पाण्याची चव नक्की बदलली. बदलली ना? हो. आणखी कोणाच्या पाण्याची चव बदलली? प्लीज हँड मंदिरातल्या राईज. मंदिरात सुद्धा पाणीच लागत आहे.
हो ना, तुम्ही बघा, तुम्ही जी चव बोलाल म्हणजे जी अफर्मेशन तुम्ही द्याल, तो पाणी सेम तुम्हाला तीच चव लागणार आहे. फक्त रेखी आपल्या इंटेन्शनवर कार्य करत असते. आपले जे विचार आपण जसं म्हणजे बोलू, सेम तसंच होणार आहे. आणखी कोणाच्या पाण्यात चव बदलली? प्लीज हँड राईज. गिरीश बदलली? अनम्यूट करा, अनम्यूट. बदलली बदलली. बदलली? बदलली. आणि हे पाणी मगाशीच आम्ही जेवण झाल्यावर पिलोय. हा त्यावेळेस ते ऑर्डिनरी आपलं नेहमीचं पाणी होतं, त्यात काही विषय हा जाणवला नाही. हा, आणि बरोबर. आता पिलं तर ते थोडं गोडसर लागलं, येस. मधुर लागलं. हो ना, हा. बघा. आता आपण आपल्या या पाण्याने हा पाणी पिऊन म्हणजे डेलीची अफर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला डेली त्या पाण्याला काय अफर्मेशन द्यायची आहे. म्हणजे जे तुमच्या घरी तुमच्या घरी जर एखादी व्यक्ती आलं आणि त्याने तुमच्या घरचं पाणी पिलं, तर त्याला वाटेल की तुमच्या घरच्या पाण्यामध्ये काय आहे, जादू आहे का, एवढं छान कसं वाटतं आहे. आपण आपल्या घरचे संपूर्ण पाणी डेली चार्ज करणार आहोत. अन्न चार्ज करायला मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके. आणखी अनुराधा मॅम, चेंज झाली का पाण्याची चव? झाली चव? ओके ओके, गुड गुड. फरक पडला थोडासा. पडला ना? हा. काहीतरी आता वेगळं. हो, डेलीच्या प्रॅक्टिस मध्ये तुम्ही जी मी पामचक्राची प्रॅक्टिस सांगितलेली आहे, ती तुम्ही डेली 21 दिवस करून बघा. 21 दिवस करून बघा. आणि 7 चक्राचे मेडिटेशन मी आज ग्रुपवर पाठवणार आहे, ते करा. आणि बघा की स्वतः जीवनामध्ये जे तुमचे ब्लॉकेजेस असतील, आपण उद्या 7 चक्र शिकणार आहोत, तर आपल्यामध्ये ज्याही ब्लॉकेजेस असतील ते सगळे क्लिअर होऊन जातील. हे ऍक्टिव्हेशन करून आणि 7 चक्राचे मेडिटेशन करून. तर आता आपण आपले एका ग्लासाची पाणी चव बदललेली आहे. ओके. हा. सर्वात आधी आपल्याला काय पाहिजे? स्वास्थ्य लाभ. आपलं संपूर्ण शरीर स्वस्थ राहील तरच आपण दुसरं काही करू शकतो. बरोबर आहे. तर आता डेली काय करायचे आहे? जिथेही पाणी आपलं भरून आहे, एक माठ असेल, माठाला फिल्टर किंवा गुंड, जिथेही पाणी भरून राहते, तर तिथे स्त्रियांनी काय करायचे आहे? स्त्रिया पुरुष ज्यांचं हे झालेलं आहे आणि सकाळचा शक्तिपात झालेला आहे, त्यांना तर सगळ्यात जास्त ह्या ऊर्जा जाणवतात. ओके. तर त्यांनी काय करायचे आहे? जिथे आपलं फिल्टर किंवा गुंड आहे, सकाळी जायचं, पाणी जिथे भरले तिथे आधी दिव्यरेखी शक्तीला धन्यवाद करायचं, म्हणजे प्रार्थना करायची. मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्यरेखी शक्तीची आभारी आहे, मी माझ्या माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. एवढं बोलून त्या फिल्टरवर असं हात ठेवून द्यायचं किंवा माठावर. माठ किंवा फिल्टर जिथे तुम्ही पाणी भरलेलं आहे तिथे असा हात ठेवायचा आहे आणि अफर्मेशन द्यायची आहे. हा पाणी म्हणजे हे पाणी पिणाऱ्या सर्व व्यक्तींना संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्रदान झालेला, प्राप्त झालेला आहे. हा पाणी पिऊन म्हणजे जे आपल्या घरातले सगळे आहेत ना, असं म्हणायचं आहे की या पाण्याला पिऊन घरातल्या सर्वांना संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त झालेला आहे. हा पाणी पिऊन घरातल्या सर्वांना संपूर्ण प्रकारचा स्वास्थ्य लाभ प्राप्त झालेला आहे. 2 मिनिटं असं त्या फिल्टरवर किंवा गुंडावर हात ठेवायचे आहे. एकच अफर्मेशन बोलायचे आहे आणि त्यानंतर हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो. आणि थँक्यू 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 असं म्हणून द्यायचं. म्हणजे त्या पाण्याने तो पाणी सगळे पिते आणि सगळ्यांना स्वास्थ्य लाभाची ऊर्जा प्राप्त होईल. ओके. आता हे पाणी चार्ज करायचं आहे आपल्याला डेली. मग तो गुंडभर पाणी जेवढं दिवस पुरेल तेवढा पुरतो. मग परत तुम्ही चार्ज करू शकता. तसंच अन्नाचं सुद्धा आहे. जेवण आपण बनवत असतो, तर काही कधी कधी इच्छा होत नाही आपली जेवण बनवायची, कधी होते, पण ठीक आहे. इच्छा म्हणजे एक आपलं काम म्हणून करायचं. जेही काम करायचे आहे, इच्छा नसली तरी म्हणायचं की हा माझं काम आहे, मला हे करणं आहेच. ओके. त्या दिवशी आपण रेकीचे 5 तत्व शिकलेलो आहे. बरोबर. हा. तर आता अन्न कसं चार्ज करायचं आहे? आपलं अन्न, वरण भात भाजी पोळी सगळं बनलेलं आहे. म्हणजे जेवणाच्या भाजीचं, भाताचं, वरण पोळी सगळं असं ठेवलेलं आहे. त्यांना उघडायची काही गरज नाही आहे. फक्त दिव्यरेखी शक्तीला आवाहन करायचे आहे आणि हात असे राहील तुमच्या त्या जेवणाच्या असं वर चिपकवायचे नाही आहे. थोडं डिस्टन्स राहील.
रेकीच्या प्रार्थनेनंतर करून असं म्हणायचे आहे की हे जेवण करणाऱ्या सर्व व्यक्तीला संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त झालेला आहे. अफर्मेशन 30 किंवा तुम्हाला अजून काही वेगळं पाहिजे असेल तर ती सुद्धा तुम्ही अफर्मेशन बोलू शकता. ओके, असं पण म्हणू शकता की हे जेवण करून सर्वांना म्हणजे मन तृप्त झालेलं आहे, खाऊन खूप म्हणजे आवडलेलं आहे, असं सुद्धा म्हणू शकता. फक्त निगेटिव्ह गोष्टी म्हणायच्या म्हणजे निगेटिव्ह शब्द तुमच्या या अफर्मेशन मध्ये येणार नाही, फक्त एवढं लक्षात ठेवायचं. ओके, आपल्याला सगळं एनर्जी आणि सगळं जे इंटेन्शन आहे आपले पॉझिटिव्ह राहणार आहे. ठीक आहे. आणि मग थँक्यू म्हणून मग ते जेवण सगळं करू शकतात. ओके, यातलं सगळ्यांना समजलं? हा भास्कर सर बोला. अनम्यूटचं ऑप्शन आलं असेल. हो मॅडम, समजलं मॅडम. ओके ओके. हो, आणि ते पाण्याचं पण टेस्ट चेंज झालं मॅडम. हो ना, होते हो, होते. थोडं गोड लागलं. अशाच प्रकारे बघा, हो. आपल्या इंटेन्शन फक्त पाणी नाही तर आपण आपल्या घरातल्या लोकांचे स्वभाव सुद्धा बदलवू शकतो. हो मॅडम, हो. म्हणजे फक्त आपण आता बरोबर. आपल्या एका अफर्मेशननी पाण्याची चव किती बदलली आणि तो पाणी पिऊन आपण किती तृप्त झालो. बरोबर? हा मॅडम, मन किती हो. सॅटिस्फाईड झालं की माझ्या इंटेन्शनने हा पाणी बघा किती छान म्हणजे माझ्याप्रमाणे त्याने कार्य केले. हो. याच्या आधी आपण हो. तोच पाणी प्यायचो ना. हो. याच्या आधी तोच आणि आपण विचार सुद्धा नाही केलं की असं होऊ शकतं का? कधी केला होता विचार की असं कधी होऊ शकतं का? नाही. मग रेकी एवढी सुंदर आहे की खूप आणि रेकीने आपण म्हणजे रेकीला मागता मागता थकाल तुम्ही पण ते देता नाही थकणार नाही फक्त आपल्याला मागता आलं पाहिजे. आणि हिलिंग जसं आता कुणाचं काही दुखत आहे का इथे? इथे काही दुखत आहे का? ओके, काय दुखत आहे सर? एक एक मॅडम मला गेले 7 ते 8 दिवस मला सगळं अंग असं भरून आल्यासारखं आणि कणकण आल्यासारखं. मी त्याच्यावर डॉक्टर गेले, औषधं आणली, 3 डॉक्टर बदलले, औषधं खाल्लीत, पण मला नुसतं असं बेचैन आणि अस्वस्थ वाटतं. ओके, आपला शक्तिपात झालाय का सकाळी? नाही, आज नाही केला. तेच मेन होतं सर. आज सकाळी नाही करता आलं मला. नाही, ते खूप मेन होतं. जर ते झालं तर मी तुम्हाला आता इथे इन्स्टंट उपाय सांगितलं असतं. इथे अरे कुणाचं काही दुखत आहे का आता ज्यांचा शक्तिपात झालेला आहे? इथे कुणाचे सध्या हात, पाय, डोकं काही दुखत आहे का? किंवा तुमच्या घरच्या व्यक्तींचं काही दुखत असेल आणि तुमचं शक्तिपात झालं असेल तर तुम्ही हे प्रॅक्टिकल करू शकता. आता इथे तुमचं अनुराधा मॅम काय दुखत आहे? प्लीज अनम्यूट करा. अनम्यूटचं ऑप्शन आलं असेल तुम्हाला बघा. आलं? बघा आता आलं का? ओके, काय दुखत आहे मॅम? कंबर दुखतीये. कमरेपसलीची शीर आहे ना आपली हा. ती दुखतीये. ओके, आता कमरेला हात पुरतं का तुमच्या इथपर्यंत? पुरतं ना? ओके. दिव्य रेकी शक्तीला आवाहन करा. माझ्या मागोमाग म्हणा. मी स्वतःची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. हात जोडून प्रार्थना आपली हात जोडून राहते. ओके, ज्यांच्या जिथेही काही दुखत असेल आणि ज्यांचं शक्तिपात झालेलं असेल त्यांना हे म्हणजे आराम होईल. तुम्ही स्वतःच जाणवा म्हणजे डाऊट्स नको व्हायला की मॅम हे सांगत आहेत तर हा खरं आहे की खोटं आहे. तुम्ही स्वतः अनुभवायला पाहिजे. मला आनंद होईल की तुमच्या हाताने तुम्ही बरे झाले आहे ते ऐकायला. ओके, चला प्रार्थना करा. मी स्वतःची आभारी आहे. स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी माझ्या माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. माझे माता पिता व समस्त गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. एक एनर्जी बॉल क्रिएट करा. असं बघा, एक हेवीनेस तुम्हाला असं वाटेल. हातामध्येच आता खूप एनर्जी जाणवतीये मला. खूप जाणवतं आणि ते तुमचं ते दुखणं सुद्धा आता बंद होईल. करा.
हळूवार असं जाणवतो आहे. हा हात जिथे दुखत आहे तिथे ठेवा. तुमचं जिथे दुखत आहे तिथे ठेवा. अफर्मेशन द्या. पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या. जिथे दुखत आहे तिथे ठेवा आणि मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. मला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे. मला स्वास्थ्य प्राप्त संपूर्ण स्वास्थ्याला प्राप्त झालेलं आहे. संपूर्ण स्वास्थ्याला प्राप्त झालेलं आहे. संपूर्ण स्वास्थ्य लाभ प्राप्त झालेला आहे. संपूर्ण 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 2 ते 3 मिनिटं हे हात तिथेच ठेवायचे आहे आपल्याला. अगदी कुणाला थंड जाणवेल, कुणाला गरम जाणवेल. एक हेवी ऊर्जेचा फ्लो जाणवेल. गिरीश सर करून बघू शकता. जाणवलं तर खूप छान आहे. करत का नाही तुम्ही? सर करायचं होतं ना. करून बघा, करून बघा. हॅलो. करून बघा सर. पण जेव्हा आपला शक्तिपात होतो त्या शक्तिपातानंतर 10% ऊर्जा आपल्या वाढलेल्या असतात आणि सेकंड लेवल मध्ये 40% म्हणजे 40% आपली ऊर्जा वाढलेली असते आणि थर्ड बिझी आहे म्हणून. 10% ऊर्जा वाढलेली आहे शक्तिपातानंतर. बघा तुमच्या अफर्मेशनने तुम्हाला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त होतो आहे. इंटेन्शन एकच पॉझिटिव्ह. झालं का बघा किती पर्सेंट आराम झाला तुम्हाला सांगा. की दुखत होतं आणि काहीतरी आपल्याला थोडं तरी जाणवत आहे. आराम थोडा झालेला आहे. थोडासा तशी वाटत कळ आहे? थोडं वाटत आहे? थोडं हो. कारण फर्स्ट लेवल मध्ये फक्त तुमची 10% ऊर्जा वाढलेली असते. म्हणून थोडं तरी जाणवेल. 100% म्हणजे 100% पण जसं 100% त्रास आहे तर 40-50% तर आराम होतोच.
आणि हार्नियाचा त्रास असेल तर काय करतात? कुठला काय करायची? ते सेकंड लेवल मध्ये सांगत असतो मॅम आम्ही. हं. ते म्हणजे सगळे आजारांवर जेही काही उपाय आहे 100% आरामासाठी सेकंड लेवल मध्ये आपलं सगळं असतं. कसं करायचं, काय करायचं असं असतं ते. कारण मोठा आजार आहे ना आणि त्यासाठी शक्तिपात सुद्धा मग 40% नी ऊर्जा वाढत असते आपली. त्या शक्तिपातानंतर मग आपण ते करू शकतो. थर्ड लेवल मध्ये जर ब्लॅक मॅजिक वगैरे सगळ्यांनी नाव ऐकलेलंच आहे. जसं कुणाला ब्लॅक मॅजिक करतात त्याला हे ते जे काही असतात ते. तर त्याच्यापासून म्हणजे त्याच्या स्वतःचे संरक्षण कसं करायचे आहे आणि जर झालं तरी सुद्धा आपण त्याच्यापासून कसं बाहेर निघायचं हे रेकी आपल्याला शिकवत असते आणि आपण त्यात शिकवत असतो थर्ड लेवलला, सेकंड आणि थर्ड लेवलला. आपल्या ज्याही कर्माचे ब्लॉकेजेस असतील ते सुद्धा थर्ड लेवलला क्लिअर करतात. म्हणजे मोठ्या मोठ्या आजारांवर उपाय फक्त रेकी आणि बिना औषधी उपचार. याच्यात काही एकही रुपयाचे तुम्हाला औषध घ्यायची नाही आहे. फक्त जे इन्स्ट्रक्शन दिले जाईल ते फॉलो करायचे आहे. सुधा मॅम झोपून कोणी क्लास करते का हो सांगा तुम्ही आता? काय करत आहे तुम्ही? आपण शाळेत जायचो का झोपायचो का? सांगा. आपण काहीतरी शिकत आहोत ना आणि थोडं प्रॅक्टिकल करायला सांगितलं तर तेव्हा जाणवेल तुम्हाला की काय असतं या ऊर्जा म्हणून. माझं तर एकच मन आहे की सर्वांनी स्वस्थ म्हणजे राहायला पाहिजे आणि जर आपल्याला शिकवत आहे तर तिथून काहीतरी ग्रहण करायला पाहिजे. मी सगळ्यांना तुमच्या भल्यासाठी सांगत आहे ना, यातून माझं काय सांगा तुम्ही. औरा म्हणजे काय माहितीये? कुणाला माहिती औरा म्हणजे काय आहे? प्लीज हँड राईज. ओके सर सांगा. आभामंडल. येस गुड. काय औरा म्हणजे असतं? आभामंडल एक हा आपलं वलय असतं आपल्या हा बस शरीराच्या भोवती. बिलकुल राईट. म्हणजे आपलीच पर्सनॅलिटी पण जी अदृश्य असते. येस गुड गुड एकदम परफेक्ट सांगितलं सर तुम्ही थँक्यू. पण आता या आभा मंडळामध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एनर्जी असतात. बरोबर आहे. कधी असं झालं आहे का की आपण लग्नात गेलेलो आहे किंवा असं गर्दीच्या ठिकाणी म्हणजे गर्दी जिथे आहे तिथे आपण गेलो आणि घरी आपण छान होतो स्वस्थ होतो पण तिथे गेल्याबरोबर आपल्याला बघा असं कधी असं अस्वस्थ वाटत आहे चिडचिड वाटत आहे कधी कधी असं होत असतं. का बरं असं होतं? कारण आपण जरी पॉझिटिव्ह असलो पण समोरच्या व्यक्तीची एनर्जी पॉझिटिव्ह आहे का हे आपल्याला माहिती नाही आहे. आणि 100% समोरच्या व्यक्तीची पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जी असली आणि आपला औरा आहे त्याच्यावर मॅच नाही होत. त्यामुळे बघा पॉझिटिव्ह गोष्टी पटकन अट्रॅक्ट नाही पण जे निगेटिव्ह असतात ते पटकन आपल्या औरामध्ये हे करतात येऊन जातात पटकन. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपल्याला काहीतरी अस्वस्थ वाटत आहे किंवा आपल्याला त्रास होतो आहे असं होत असतं. तर औरा म्हणजे आभा मंडळ सरांनी सांगितलं. आता या गोष्टी तर होतात पण या गोष्टीवर उपाय काय आहे? बरोबर आहे. याच्यावर उपाय मी तुम्हाला सांगते एकच करायचं. अगदी रेकीला कॉल करून टाकायचं म्हणजे रेकीची प्रार्थना करायची. आपण घरी सुद्धा असं करू शकतो की जर थोडंसं डोकं दुखत असलं आपल्याला अस्वस्थ वाटलं तर एक काम करायचं रेकीला कॉल करायचं आणि रेकीची प्रार्थना सर्वांना पाठांतर झालेली आहे. खूप सिंपल आहे रेकीची प्रार्थना सर्वांना कारण काहीही करताना आपल्याला रेकीची प्रार्थना करायची आहे. ओके आणि जर कुणाला माहिती नसेल तर माझ्या युट्यूब चॅनलवर रेकीची प्रार्थना म्हणून मी शॉर्ट्स अपलोड केलेले आहे एकदा बघून घ्या. ओके आणि फक्त एवढं करायचं आहे. आपले दोन्ही हात रब करायचे आहे. सर्वप्रथम रेकीला कॉल करायचं कॉल म्हणजे रेकीची प्रार्थना आणि हात रब करून हे हात असे ठेवायचे आहे. थोडेसे आपल्या क्राऊनचे करायचे असे बाजूला थोडे बाजूला यस थोडे बाजूला चिपकून नाही ठेवायचे हात असे आणि म्हणायचे जर कुठल्याही कारणाने अफर्मेशन तुम्ही लिहू शकता. जर लक्षात नाही राहील तर लिहून ठेवू शकता. जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची
हा, सर्वप्रथम रेखीची प्रार्थना लिहा प्रिया मॅम. रेखीची प्रार्थना आणि दोन्ही हात आपल्या क्राऊन चक्राच्या थोडे असे बाजूला. जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभा मंडळात असेल, असं म्हणायचे, जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभा मंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. आणि हळूवार हात खाली घ्यायचे. ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. हळूवार खाली हात पायापर्यंत नेत म्हणायचे, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे आणि फुंकर मारून ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. जर कुठल्याही कारणाने कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर माझ्या आभामंडळात असेल, ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे. ती माझ्या हातांमध्ये आलेली आहे आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. कुंकू म्हणून पाठवून द्यायचं. ब्रह्मांडात जाऊन शुद्ध झालेली आहे. असं 3 वेळा अफर्मेशन द्यायचं आहे आणि आपलं आभामंडळ म्हणजे जेही नकारात्मक ऊर्जा आलेली आहे ते सगळं ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करून टाकले आपण. ओके, हे करून बघा. जर तुम्हाला तुमच्या आभामंडळात जर वाटत असेल की नकारात्मकता आलेली आहे, तर हा प्रयोग करून बघा. आणि आता मी सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून कायमस्वरूपी मुक्त आहे, असं म्हणायचं. आता मी सर्व प्रकारच्या नकारात्मक बाधांपासून कायमस्वरूपी मुक्त आहे. आता मी सर्व प्रकारच्या नकारात्मक बाधांपासून कायमस्वरूपी मुक्त आहे. कायमस्वरूपी मुक्त आहे, मुक्त आहे 3 वेळा असं म्हणायचं आहे. आणि थँक्यू थँक्यू थँक्यू. समजलं अफर्मेशन की एकदा परत सांगायचं? लिहिलं? ओके. काही डाऊट्स आहे, काही विचारायचे तर विचारू शकता तुम्ही. अनम्यूट करा. हा मॅम बोला. आपल्या स्वतःपुरतच नाही, आपल्या हो, म्हणजे आता तर तुमची फक्त 10% एनर्जी आहे, त्याच्यामुळे तुम्ही स्वतःपुरतच करू शकता. सेकंड थर्ड लेवलला आपण शिकत असतो की जगाच्या पाठीवर कुठेही, म्हणजे फक्त तुमच्या शहरातच नाही तर कुठे, जर तुम्ही मुंबईला आहे तर पुण्याला. एक मिनिट. मी काय सांगत होते, हा, तर सेकंड थर्ड लेवलला जगाच्या पाठीवर कुठेही जर असलं पेशंट, तर तुम्ही त्यांना हील करायला, म्हणजे हील करून त्यांच्या संपूर्ण त्यांच्या शरीरामध्ये म्हणजे जेही बिमारी असेल ते तुम्ही दूर करू शकता. त्याला डिस्टन्स हिलिंग असं म्हणत असतात. म्हणजे तुम्ही डिस्टन्स दूर राहून स्वतः इतरांना बरं करण्याची क्षमता, ऊर्जा तुमच्यामध्ये येत असते. असं आता या फक्त तुम्ही स्वतःपुरतं करू शकता. ओके, आणखी काही? परमिशन आपण दिवसातून काय म्हटलं मॅम?
दिवसभरात आपण किती वेळा आपल्याला अशा अफर्मेशन द्यायच्या? हे बघा, आधी काय करायचं, अशा अफर्मेशन म्हणजे तुम्ही उठल्यावर मेडिटेशन करता का? हं. कुठला मेडिटेशन करत असा तुम्ही? मी ओमचं चॅटिंग करते. ओके, ओमची चॅन्टिंग. त्याच्या आधी जे आपण पामचक्राला हील केलं की नाही, आपलं ऍक्टिव्हेशन करून घेतलं, ते हार्डली तुम्हाला 12-15 मिनिटं लागेल. म्हणजे सगळं करायला 15 मिनिटं. तर उठल्याआधी आधी हे करा तुम्ही 15 मिनिटं तरी. ओके. आणि मग ओमचं करत आहे तर ओमचं, किंवा मग तुमच्या मी मेडिटेशन पाठवते. काही दिवस 7 चक्राचं मेडिटेशन करून बघा. तुम्हाला थोडं जास्तच बरं वाटेल. कारण आपल्या 7 चक्रामध्ये काही कुठला तरी चक्र ब्लॉकेजेस असतो. कुठे म्हणजे मी उद्या 7 चक्र शिकवणार आहे तुम्हाला. ओके, की ते काय असतात आणि कसं काम करत असतात आणि त्याच्यामुळे आपल्या ह्याच्यामध्ये काय काय फरक पडत असतो आणि त्यांनी काय होत असतं. ठीक आहे. तर आज मी तो मेडिटेशन पाठवते तुम्हाला. ते उद्यापासून तुम्ही स्टार्ट केले तरी चालेल. पण त्याच्या आधी ऍक्टिव्हेशन करून घ्या. ऍक्टिव्हेशन केलं की कसं चार्ज होते आणि प्रोटेक्शन मिळतो आपल्याला सगळ्या नकारात्मक ऊर्जेपासून. ओके. ऍक्टिव्हेशन म्हणजे कसं करायचं? ऍक्टिव्हेशन म्हणजे मी आता जे शिकवले का, चार्ज, हील अँड पामचक्रा, याला ऍक्टिव्हेशन प्रोसेस म्हणतात. अरे बापरे, बर. हे झालं आपलं ऍक्टिव्हेशन. हा, तर याला 15 मिनिटं लागेल जास्तीत जास्त. हा, तर उठल्याबरोबर आधी हे करून घ्यायचं, दोन्ही पामचक्राला आणि 7 चक्रा, नाभी चक्र आणि बॉडी आणि ओरा. आहेच किती थोडं पटकन होतं 15 मिनिटं. आणि मग 7 चक्राचे मेडिटेशन डेली रुटीन मध्ये तुम्ही 3 महिने सतत हे करून बघितलं ना, खूप फायदा होतो. हा, बोला मॅम. राजश्री. हॅलो. ते अनम्यूटच्या ऑप्शन. हा, बोला. हा मॅम, मला भीती वाटते अशीच पायऱ्यांवर चढता उतरताना. आ? पायऱ्यांवर चढता उतरताना भीती वाटते, आधार लागतो. अच्छा, आधार लागतो. हा, ते म्हणजे मला 3री पासून तसं होतं मॅम. तर खूप म्हणजे त्रास होतो. म्हणजे अशी कुठे रिकाम्या पायऱ्या असल्या तर म्हणजे कुठे धरायला असलं तर तिथे धरू शकते, पण कुठं काही रिकाम्या असल्या तर मग आधार लागतो. मग त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो. अच्छा, म्हणजे तुमच्या आतमध्येच भीती आहे असं म्हणायचंय तुम्हाला? हा, म्हणजे असं वाटतं पडेल का काय, मी पडेल का असं वाटतं. भीती भीती नाही, तुम्ही मी हा. मेडिटेशन पाठवते ते तुम्ही करून बघा. 21 दिवसानंतर तुम्हाला फरक जाणवेल. 21 का 11 दिवसानंतरच बघा तुम्ही. आधी ऍक्टिव्हेशन करून घ्यायचं डेली उठल्यावर, आणि मग ते 7 चक्राचे काहीतरी ब्लॉकेजेस आहे ते त्यात तुम्हाला माहिती पडेल. आणि मग 21 दिवसानंतर बघा की काय फरक होतो तो. ओके. ओके, थँक्यू. आणखी? येस, बोला. अच्छा, इकडे पण राजेश्री, इकडे पण राजेश्री का? ओके. बोला बोला. मला अजून थोडा लेट झाला जॉईन करायला, तर ह्याचं ओके. हे मिळेल का मला रेकॉर्डिंग? काय मॅम? विचारले. आता रेकॉर्डिंग जे आपल्या युट्यूब चॅनल, हो, आपला प्रिशा डिवाइन हिलिंग सेंटर नावाचं युट्यूब चॅनल आहे. कुठलं काय काय नाव काय? मी रोज मॅम पाठवत असते ना आपल्या फोनमध्ये आपल्या नाही, रोज मी ग्रुपवर. अटेंड करते ना, आज माझं 15 मिनिटाचं गेलं ना, म्हणून मग मी ओके विचारते. ओके, 15 मिनिटं. ओके, काही प्रॉब्लेम नाही. रेकॉर्डिंग आपण टाकतो, ते एकदा बघून घ्याल. नाही, हे सकाळी शक्तिपात झालंय, पण झालं तेच ना मी शक्तिपात? आता. हो हो. ओके, हो, या दोन्ही, हो, बरोबर, दोघे. कन्फ्युजन, दोन म्हणजे सेम सेम नाव आहे ना. तर ते एकदा तुम्ही व्हिडिओ बघून प्रॅक्टिस करू शकता. आणि ऍक्टिव्हेशन आपण दिवसातून एकदा म्हणजे शक्तिपाताचं कसं आहे, शक्तिपाताचं रेकॉर्डिंग मिळत नाही. कारण गुरुकडून बरोबर शिष्यापर्यंत ती एनर्जी पाठवलेली असतं. त्याचे व्हिडिओज आपण बनवत नाही. आपण का कुठेही बनवत नाही. आणि जे बनवत असतील बरोबर म्हणजे हे चुकीचे आहे बनवणं. बरोबर. ठीक आहे. पण ऍक्टिव्हेशनचे हे व्हिडिओ बघून तुम्ही ऍक्टिव्हेशन करू शकता स्वतःच. ओके. हो चालेल. ओके. हो हो. मी आता आपला क्लास झाला की व्हिडिओ अपलोड करेल युट्यूबवर, तेव्हा तुम्ही एक बघून घ्याल. ओके. ओके. आणखी कोणाला काही प्रश्न? नाही? ओके. चला, तर आपण उद्या भेटूया आपल्या याच वेळेवर 2 ते 3. ओके.
चला, मला ऐकून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. हा सर बोला, अनम्यूट ऑप्शन आला असेल, बोला. मॅडम हा मला बोला. आज म्हणजे आम्ही शॉपकीपर आहोत. यस. चालू शॉपमध्ये आम्ही लेक्चर अटेंड करतोय. हा हा हा. शॉप चालू असताना लेक्चर अटेंड केलेलं आहे आम्ही. अरे वा, गुड, त्यामुळं छान. हा हा आपण आम्ही दोघंही करतो, मिसेस आणि मी. हो हो. पण मला ते शक्तिपातचं म्हणलं ते नाही व्यवस्थित, तर त्याची मला व्हिडिओ क्लिप मिळेल का? नाही सर, मी तेच सांगत आहे की शक्तिपाताचा व्हिडिओ बनवत नाही. म्हणजे कुठेही शक्तिपाताचा व्हिडिओ बनत नाही. हो. तर ते सकाळी आपण 7:30ला घेतलं होतं ना. आम्ही नव्हतो तेव्हा नाही join केलं. आम्हाला जमलं मॅडम. ओके, नाही सर, म्हणजे काय असतं माहितीये, तुम्ही 5 दिवस 10 दिवस ही जरा मला ऐकलं तरी बिना शक्तिपाताने लाभ होत नाही. अरे बापरे. असं असतं ते. म्हणजे काय, आपण वर्षभर शाळेत गेलो आहे आणि आपण एक्झामच दिली नाही, तर पास होणार का? तर शक्तिपात हा सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. मग मी कसं करणार ते? आता जेव्हा नेक्स्ट बॅच सुरू होईल तेव्हा तुम्हाला करावं लागेल. वाट बघावी लागेल तुम्हाला त्यासाठी. असं म्हणजे तेच एक सिंपल सांगितलं तर तेच, की वर्षभर शाळेत गेलो पण आपण एक्झाम दिली नाही, असं राहतं ते. म्हणून मी काल सर्वांना सांगितलं की शक्तिपाताला अटेंड करायचे मेसेज सुद्धा रात्री टाकून ठेवलेला होता मी. हा ना. आम्हाला नाही मेसेज मिळाला. नाही ना सर, मी आपल्या ग्रुपवर टाकलेलं आहे रेकी लेवल 1 ला. नाही, ग्रुपवर नाही बघायला. आमची तर लाईट नव्हती मॅडम, लोड शेडिंग आहे. लाईट नव्हती, मेंटेनन्स चालला होता, आमचा मोबाईल पण नव्हतं चालू. आज सकाळी चालू केलाय, त्यामुळे सकाळचं सेशन पण आम्हाला जमलं नाही. मग आता आम्ही आमच्या शॉपमध्ये, हे बघा हे आमचं शॉप आहे, हे कॉम्प्युटर शॉप आहे आमचं, अरे वा. आणि इथेच अटेंड करतो. सर, शक्तिपातासाठी तुम्हाला आता वाट बघावी लागेल. नाहीतर ठीक आहे. सेकंड थर्ड लेवलला तुम्ही ऍडमिशन जर घेतली तर तुम्हाला सेकंड लेवलच्या शक्तिपात आधी फर्स्ट लेवलच्या शक्तिपात करून द्यावा लागेल. असं असतं ते. ओके. चालेल. ओके. चला, आपण भेटूया आपल्या उद्या याच व्हिडिओवर. मला ऐकून घेतल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परम सुख, समाधानी, आरोग्य आणि ऐश्वर्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दिव्य रेकी शक्ती तुमच्या आयुष्यामध्ये ऐश्वर्य, दीर्घ आयुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू सो मच.